कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. इंद्रजित सावंत धमकी प्रकरण कोरटकरनंच धमकी दिल्याचं सीडीआर तपासातून समोर. कोरटकरचा आवाज मॉर्फ केल्याचा दावा, सूत्रांची माहिती. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून 7 तास चौकशी. सावंत यांच्या मोबाईलमधील कोरटकर सोबतचा संवाद आणि सावंतांच्या आवाजाचे नमुने तपासणार. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर विरोधात नागपुरातही गुन्हा दाखल. नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांच्या 4 पथकांकडून कोरटकरचा शोध सुरू. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरण. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात आज महत्त्वाचा निकाल. कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळते का, याकडे लक्ष. युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा. अजित पवारांचा नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण घड्याळाला निवडून दिलं, धसांचं वक्तव्य. बीड जिल्ह्यातील 107 पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी विनंती अर्ज. मस्साजोग प्रकरणानंतर बीडमध्ये काम करण्याचा धसका पोलिसांनी घेतल्याची चर्चा. पुणे अत्याचार प्रकरणात दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध. आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. कोणताही प्रतिकार झाला नाही. सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसते, वकिलांचा मोठा दावा. आरोपी आणि पीडित महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे. घटनेवेळी दोघांमध्ये 7,500 पैशांचा व्यवहार झाला. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या परिचयातील अॅडव्होकेट सुमित पोटेंचा धक्कादायक दावा. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. गाडेला 70 तासांनंतर गुनाट गावातून केली होती अटक. उद्धव ठाकरेंनी योगेश कदमांना संपवण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. ठाकरेंवर गंभीर आरोप करत रामदास कदमांचा इशारा. काँग्रेसच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी सतेज पाटलांची नियुक्ती, तर विधानसभेत काँग्रेसच्या मुख्यप्रतोदपदी अमित देशमुखांची निवड. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना. सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी पवारांच्या नेत्यांची टीम सज्ज. नव्या उमेदीनं कामाला लागण्याच्या सूचना. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची आज बैठक. मातोश्रीवर सकाळी 11 वाजता पार पडणार बैठक. ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. आरोग्य विभागातील 3,200 कोटींच्या कामांना स्थगिती. मुख्यमंत्र्यांकडून तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती, सूत्रांची माहिती. सावंतांच्या कार्यकाळात साफसफाईसाठी वार्षिक 638 प्रमाणे 3,190 कोटी केले होते मंजूर. राज्यातल्या जवळपास 500 सरकारी सेवा आता व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार. सरकारचा मेटा कंपनीशी करार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दीपक बडगुजर यांची मकोकापासून सुटका. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात बडगुजर यांना पोलीस महासंचालकांकडून दिलासा. राज्यातील सर्व उर्दू शाळांची तपासणी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. उर्दू शाळांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारामुळे निर्णय. शिक्षण राज्यमंत्री आशिष जयस्वाल. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान करणार चौकशी. देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवणार. कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार, हवामान विभागाचा अंदाज. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.